नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्याबद्दल जनजागृती घडवणार आहोत आणि आजचा विषय जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि गोमूत्र प्लस. या विषयावर माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर मंदार फाटक. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मंदार फाटक यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर मंदार फाटक यांची थोडक्यात आपण ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर मंदार फाटक हे पितांबरीमध्ये उपमहाव्यवस्थापक पदावरती कार्यरत आहेत. पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ते गेल्या 5 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनामध्ये ते सहभागी असतात. विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा ते पितांबरीतर्फे सहभागी असतात. त्यांना 8 वर्षांचा आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून अनुभवही आहे. चला तर आज आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आज जीवनशैलीमुळे एकूण आजार उद्भवत असतात आणि त्यावरती गोमूत्र प्लस कसं काम करतं याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जीवनशैली मध्ये जर बदल झाले तर नेमके कोणकोणते आजार उद्भवतात आणि त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच, म्हणजे आपण स्क्रीनवर पण बघू शकता की बदलती जीवनशैली म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर आपण बघतो की जंक फूडचं अतिसेवन आपण करतो किंवा बरेच वेळा सिगरेट्स म्हणा किंवा व्यसनाधीनता हल्ली वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की व्यायामाचा अभाव पण आहे. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. त्याच्यापैकी महत्त्वाचे आजार जे आहेत ते म्हणजे एक तर ओबेसिटी किंवा स्थौल्य, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढणं, बद्धकोष्ठता म्हणजे इंडायजेशनमुळे होणारं कॉन्स्टिपेशन, असे विविध आजार आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर स्किन डिसीजेसचं पण प्रमाण हल्ली वाढत चाललेलं आहे. तर हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत तर हे आपल्या जीवनशैलीतील बदलामुळे होणारे रोग आहेत. त्याच्यामुळे असे जे रोग होतात तर त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आहेत ते त्या पद्धतीने द्यावी लागतात. महत्त्वाचा आजार दिसतो तो म्हणजे आपल्याला ओबेसिटी. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर 73% जे शहरी भागात राहणारे नागरिक आहेत तर ते या ओबेसिटीमुळे ग्रासलेले आहेत. म्हणजे त्यांचं जास्त वजन वाढतंय कारण जंक फूडचं सेवन असेल, टेन्शन्स असतील, तर याच्यामुळे त्यांना तो त्रास दिसून येतो. आणि जर आपण बघितलं तर साधारणपणे जे रिस्क एज आहे तर ते 28 ते 32 म्हणजे हल्ली जे आपण म्हणतो की कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी चालू आहे किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करणारे नागरिक जास्त आहेत तर त्या एज ग्रुपमध्ये आपल्याला ओबेसिटीचं प्रमाण वाढताना दिसून येतं. बरोबर. अर्थातच. आणि तुम्ही आता म्हणालात की जे म्हणजे आपण स्थूलत्व म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यावरती खरं तर आता जर आपण कुठेतरी कंट्रोल केला, मात केली तर नक्कीच आपल्याला जे बाकीचे आजार उद्भवणार आहेत ते आपण टाळू शकतो. अर्थातच गोमूत्राविषयी आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. डॉक्टर, गोमूत्र आणि त्याचे नेमके चांगले असे परिणाम काय काय आहेत त्याबद्दल आयुर्वेदात काय लिहून ठेवलंय त्याविषयी काय सांगाल? नक्कीच. गोमूत्र आपले जे आयुर्वेदिक ग्रंथ आहेत तर याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. विशेष करून आपण बघितलं की जे जीवनशैलीमुळे आजार होणारे आहेत तर ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की त्याच्यामध्ये जलोदरासारखे आजार आहेत किंवा स्किन डिसीजेस आहेत किंवा स्थौल्य आहे. तर ह्या सगळ्या रोगांवरती मात करण्यासाठी गोमूत्र हा खूप चांगला उपचार पद्धती ग्रंथांमध्ये सुद्धा वर्णन केलेली आहे. म्हणजे गोमातेला आपण कामधेनू असं सुद्धा म्हणतो. तर ती कामधेनू असल्यामुळे तिच्याकडनं जे आपल्याला बाय प्रॉडक्ट्स मिळतात किंवा गोमूत्रासारखे जे प्रॉडक्ट्स मिळतात तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्याधींवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला गोमूत्राचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर शार्ंगधर संहिता, अष्टांग हृदय यासारखे जे आपले आयुर्वेदिक ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कॉमन उदाहरण बघायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की पूजेच्या वेळी म्हणा किंवा इतर दिवशी म्हणा आपण गोमूत्र घरात शिंपडतो. तर त्याचंही कारण तेच आहे की गोमूत्र शिंपडल्यानंतर ज्याला आपण जंतू संसर्ग असं म्हणतो तर तो कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते आणि हे आपल्याला समोर दिसणारं उदाहरण आहे. त्याच्यामुळे गोमूत्राचा वापर करून तुम्ही अशा ज्या जीवनशैलीयुक्त आजार आहेत त्याच्यावरती चांगल्या प्रमाणात आपल्याला कंट्रोल ठेवता येऊ शकतो. बरोबर. आता आपण खरं तर संशोधनाचा विषय काढलेलाच आहे तर त्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की वृत्तपत्रांमध्ये किंवा मासिकांमध्ये गोमूत्रावरती अनेक लेख छापून येतात आणि गोमूत्रावरती सध्या संशोधन सुरू आहे असंही बोललं जात आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे? खरंच हे संशोधन सुरू आहे का? त्याविषयी काय सांगाल? नक्कीच. आयुर्वेद आपल्याला माहिती आहे की एक प्राचीन उपचार पद्धती आहे आणि हल्ली साईड इफेक्ट्स विरहित ज्याला आपण म्हणू शकतो की आयुर्वेदामध्ये त्या पद्धतीची औषधं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्टचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्या तुलनेने स्वस्त सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये औषधं जी आहेत ती सांगितली गेलेली आहेत. तर त्याचबरोबर गोमूत्र जे आहे तर त्याच्यावरती सुद्धा बाहेर खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन चालू आहे. गोमूत्रामध्ये जवळपास 120 वेगवेगळ्या प्रकारचे घटक आढळून येतात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फिनॉल्स नावाचे घटक असतात की जे उडनशील तत्व आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला विशिष्ट व्याधींवरती अटकाव करण्यासाठी दिसून येतो. तर अशा प्रकारच्या प्रत्येक घटकावरती कॉपर आहेत, सल्फर आहेत, याच्यावरती संशोधन चालू आहे. पितांबरीमध्ये सुद्धा गेले 3 वर्ष आपण संशोधन
संशोधन करूनच गोमूत्र प्लस कॅप्सूल बनवलेले आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अँटी ट्युबरक्युलिन म्हणजे टीबी झाल्यानंतर जी औषधं देतात किंवा अँटी कॅन्सर जी औषधं असतात तर त्याच्याबरोबर सुद्धा सपोर्टिव्ह थेरपी म्हणून आपण गोमूत्र देतो, तेव्हा जो काही कालावधी आहे औषधं देण्याचा तर तो सुद्धा आपल्याला कमी झालेला दिसून येतो आणि त्याच्यावरती सुद्धा अजून संशोधन चालू आहे आणि त्याचा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने वापर करताना दिसून येतो. आता आपण बघताय की गाय हा जो प्राणी आहे हा प्राणीजन्य औषधांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांपासून जी आपल्याला औषधं मिळतात तर त्याच्यापैकी गाय हा महत्त्वाचा स्रोत आहे. तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे देशी गाय ही आपल्या ग्रंथांमध्ये खूप उपयुक्त सांगितलेली आहे. तर आपल्याला दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र असे पंचगव्य नावाचा प्रकार मिळतो. म्हणजे ही सगळी जी औषधं आहेत ती एकत्रितपणे वेगवेगळ्या आजारांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यातल्या त्यात गोमूत्र हे सहजतेने आढळणारं औषध आहे. त्याच्यामुळे त्याचा वापर जास्तीत जास्त करून आपण वेगवेगळ्या आजारांवरती करू शकतो. बरोबर. अर्थातच आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या आजारांवरती गोमूत्र अतिशय उपयुक्त, खरं तर रामबाण उपाय असं म्हणायला देखील हरकत नाहीये. मग आपण गोमूत्राचा इतका कमी वापर का करतो? नक्कीच, कारण गोमूत्र आता जर म्हटलं की गोमूत्र घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्याला आपल्याला दिसतं तर पहिली म्हणजे त्याची अनुपलब्धता. म्हणजे कशी, आज जर आपण शहरी भागात बघितलं तर देशी गायी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळत नाहीत. त्याचबरोबर गोमूत्र कलेक्ट करण्याची जी वेळ आहे ती सकाळची आहे. त्याच्यामुळे सकाळी जाऊन ताजं गोमूत्र कलेक्ट करणं आज पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर गोमूत्र जे कलेक्ट केलेलं असेल आणि बरेच वेळा ते 12 तास किंवा 24 तास ठेवलेलं असेल तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा उग्र दर्प किंवा चव आलेली असते. त्याच्यामुळे बरेच वेळा पेशंट सुद्धा घेणं त्याला नको म्हणतात, कारण की एवढा उग्र दर्प असलेलं औषध घेतल्यानंतर बरेच वेळा उलटीसारखी भावना म्हणा किंवा आपल्याला ते घेणंच शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे गोमूत्रासारखं औषध जरी असलं तरी ते घेणं पॉसिबल होत नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे की गोमूत्र अर्क किंवा गोमूत्र घनवटी ही जरी अवेलेबल असली तरी सुद्धा त्यांची जी कार्मुकत्व आहे ते बराच काळ टिकत नाही. म्हणजे गोमूत्र प्लस आपण कॅप्सूल ज्या काढलेल्या आहेत तर त्याचा आपण स्टॅबिलिटी स्टडी केलेला आहे आणि त्याच्यातलं कार्मुकत्व जे आहे त्याच्यातले परिणामकारक औषधी घटक आहे ते 3 वर्षापर्यंत तसेच राहतात. त्याच्यामुळे आपण गोमूत्र घेणं पॉसिबल होत नसल्यामुळे आपण गोमूत्र प्लस कॅप्सूल्स ज्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत. आणि आपण स्क्रीनवरती बघू शकता की 2 फरक सांगितलेले आहेत, एक देशी गाय आणि जर्सी गाय. बरेच वेळा त्या गायींमधला फरक लोकांना माहिती नसतो की देशी गाय जी आपल्याकडे आढळते तर तिच्यामध्ये काय काय घटक असतात किंवा ते कशा पद्धतीने ओळखायची, उपयुक्तता कशी आहे ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे देशी गायींचं गोमूत्र आणि दूध याचं सेवन आपण जास्त प्रमाणात केलं तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर. अर्थातच आज आपण गोमूत्राबद्दल बोलतोय तेव्हा गोमूत्र प्लस हे पितांबरीचं एक चांगलं उत्तम असं प्रोडक्ट तुम्ही घेऊन आलेलाच आहात. मला वाटतं इथे तुम्ही बॉटल्सही आणलेल्या आहेत की जेणेकरून प्रेक्षकांना समजेल की कशा पद्धतीने हे इथे बाजारात सहज उपलब्ध आहे. मला वाटतं या गोमूत्र प्लस घेतल्याने नक्कीच याचा फायदा होऊ शकतो, कारण की केवळ गोमूत्र आपण घेऊ शकत नाही ते लिक्विड फॉर्म मधलं, मात्र जर गोमूत्र प्लस हे कॅप्सूलमध्ये मिळालं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. मला सांगा की एकूणच नित्य सेवन का केलं पाहिजे गोमूत्र प्लसचं, त्याचबरोबर कोणी करावं ह्याविषयी? नक्कीच, आपण आयुर्वेदाकडे जर बघितलं तर बरेच वेळा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तोच विचार सांगितलेला आहे. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस उच्यते. म्हणजे तुम्ही काय करू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि काय केलं पाहिजे की बाबा तुम्हाला काही रोग होऊ नयेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये गोमूत्र सेवन हा सुद्धा नित्य बाब म्हणून सांगितलेला आहे की तुम्ही गोमूत्र दररोज सुद्धा सेवन करू शकता. त्याच्याद्वारे जे तुम्हाला इम्युनिटी कमी असल्यामुळे आजार आहेत किंवा तशा पद्धतीचे जे जंतू संसर्ग आहेत तर ते कमी होण्याची शक्यता बळावते. म्हणजे गोमूत्र घेतल्यानंतर तुमची इम्युनिटी सुद्धा चांगली स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे बाकीचे जे लाईफस्टाईलमुळे होणारे डिसऑर्डर्स आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर यकृताला चालना देऊन कोलेस्ट्रॉल जे आपलं वाढत असतं तर ते सुद्धा कमी करण्याचं काम गोमूत्रासारखं औषध करतं. त्याच्यामुळे गोमूत्र प्लस आपलं जे औषध आहे आणि ते सगळीकडे उपलब्ध आहे आणि पावडर फॉर्म मध्ये किंवा कॅप्सुलेशन फॉर्म मध्ये असल्यामुळे तुम्ही ते सहजपणे घेऊ शकता. बरोबर. म्हणजे जसं आपण घरामध्ये शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडतो तसं खरं तर आपण ह्या जर कॅप्सूल फॉर्म मध्ये आपण रोज नित्य सेवन केलं तर नक्कीच याचा फायदा होईल. म्हणजे शरीराची शुद्धी ही आपोआप होत राहणार आहे, नक्कीच याचा फायदा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, अजून एक प्रश्न तो म्हणजे आज आपण बघितलं तर प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीचं झालेलं आहे. अशा धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला योग्य आहार घेणं किंवा विहार करणं हे जमत नाही, तर अशा वेळेस गोमूत्र प्लस कसं काम करू शकतं?
हो बरोबर. आपण बघू शकता की पितांबरीने गेले 3 वर्ष संशोधन करून गोमूत्राच्या घटकांची पण तपासणी केलेली आहे आणि गोमूत्र प्लस जेव्हा आपण करतो तेव्हा गोमूत्र आणि त्रिफळा अशी दोन्ही औषधं आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. तुम्ही जसं म्हणालात की जीवनशैलीमध्ये जे काही बदल घडतात त्याच्यामुळे जे आजार होतात त्याच्यामध्ये गोमूत्र आणि त्रिफळा हे दोन्ही महत्त्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण गोमूत्र प्लस सारखं औषध घेतो तेव्हा जे विशेष करून आपल्याला ओबेसिटी सारखे आजार आहेत तर प्रत्यक्ष चरबी कमी करण्यासाठी सुद्धा गोमूत्र प्लसचा चांगला वापर होतो. म्हणजे काय करतं गोमूत्राच्या जेव्हा आपण म्हणतो की गोमूत्राचे गुणधर्म काय तर त्याच्यामध्ये एक लेखन हा गुणधर्म सांगितलेला आहे. म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेत खरवडणं असं म्हणतो की जी चरबी साठलेली असते तर ती खरवडून काढण्याचं महत्त्वाचं काम गोमूत्र आपल्या म्हणजे गोमूत्र करत असतं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्रिफळा असल्यामुळे म्हणजे काही जणांची जर पित्ताची प्रकृती असेल तर बरेच वेळा गोमूत्र उष्ण तीक्ष्ण असतं त्याच्यामुळे तो उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये त्रिफळा पण घातलेला आहे की जेणेकरून गोमूत्र प्लस त्रिफळा अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला पित्त प्रकृतीच्या पेशंट्सना पण त्रास होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे इतके गुणधर्म खरं तर या गोमूत्र प्लस या एका कॅप्सूलमध्ये समाविष्ट केलेले आहेतच आणि त्याचबरोबर अतिशय उपयुक्त खरं तर म्हणजे संशोधन करून तुम्ही हे बनवलेलं प्रोडक्ट आहे. अजून एक महत्त्वाचा प्रश्न ह्या निमित्ताने तो म्हणजे हे ह्या गोळ्या नेमक्या कशा घ्यायच्या म्हणजे ह्या कॅप्सूल्स कशा घ्यायच्या आणि कोणी घ्यायच्या आणि अर्थातच आजारी पडलेल्या लोकांनी घ्याव्यात की नाही ह्याबद्दल काय सांगाल? हो, आपण मगाशी बघितलं की प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सुद्धा गोमूत्राचा चांगला अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये जे पेशंट गोमूत्र सेवन करतायत किंवा नित्य सेवन करतायत त्यांनी दिवसाला 1 कॅप्सूल घेतली उपाशी पोटी तरी सुद्धा त्याचा फायदा त्यांना चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. या बाटलीमध्ये 30 कॅप्सूल्स आहेत त्याच्यामुळे महिनाभरामध्ये तुम्हाला ती 1 बाटली पुरेशी ठरते. पण ज्यांना काही आजार आहेत किंवा जे कॉर्पोरेट लाईफस्टाईलमध्ये आहेत किंवा काही आजार होण्याची शक्यता ज्यांना वाटू शकते त्यांनी दिवसाला 2 कॅप्सूल जरी घेतल्या सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 जेवणापूर्वी म्हणजे जेवणाला बसायच्या आधी 1-2 मिनिटं ती कॅप्सूल घ्यायची म्हणजे त्याच्यामुळे जर काही पित्ताचा त्रास होणार असेल तर तो होणार नाही. तर अशा जरी 2 कॅप्सूल दिवसाला सेवन केल्या तरी सुद्धा बाकीचे प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा फायदा चांगल्या प्रमाणात दिसून येतो. पण काही ज्यांना आजार झालेला आहे आणि त्यांना औषध म्हणून वापरायचे त्यांनी 2 गोष्टी कराव्यात. एकतर जे जवळचे वैद्य असतील त्यांचा जरूर सल्ला घ्यावा कारण आपण डॉक्टरांना सुद्धा याचा प्रमोशन चांगल्या पद्धतीने करतोय त्यांना सांगतोय गोमूत्राचे फायदे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर फोन करायचा असेल तर आपले व्हॉट्सअप नंबर आहेत तर तिथे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की तुम्हाला जो काही आजार आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यात माहिती देऊन आपण तुम्हाला त्याच्याबद्दल कन्सल्टेशन करू शकतो. बरोबर आहे. आतापर्यंत अनेकांनी गोमूत्र प्लस हे सेवन केलं असेल तर त्यांचे काही अनुभव सांगू शकाल का? हो नक्कीच. गोमूत्र सेवन केलेल्यांचे खूप चांगले अनुभव आपल्याला आले. त्याच्यामध्ये काही डॉक्टरांचे सुद्धा अनुभव आहेत. म्हणजे काही डॉक्टर तुम्ही याच्यामध्ये एंडोर्समेंट बघू शकता की एका डॉक्टरांनीच आपल्याला एंडोर्समेंट दिलेले आहे. त्यांनी काही त्याच्यामध्ये जे वजन वाढलेले पेशंट्स होते त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने गोमूत्र वापरलं. त्याच्यामध्ये जवळपास एक त्यांनी केस सांगितलेली आहे की एकाचं वजन 98 किलो होतं ते जवळपास 3 महिन्यामध्ये त्यांनी 62 म्हणजे जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांना त्याचा वापर करून वजन कमी करायला मदत झालेली आहे. त्याचबरोबर काही रुग्णांवरती त्यांनी डायबिटीज म्हणजे मधुमेहामध्ये सुद्धा वापरलेला आहे आणि त्याच्यात सुद्धा सहाय्यक औषधी म्हणून गोमूत्राचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करताना दिसून येतो. त्याच्यामुळे गोमूत्र प्लस हे असं औषध आहे की जे तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकता. ज्यांना बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि रात्री झोपताना जरी कॅप्सूल्स घेतल्या गरम पाण्याबरोबर तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन सुधारण्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्याचबरोबर स्किन डिसीजेस ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीचे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे होणारे आजार आहेत तर त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस हे आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला डॉक्टरांकडून सुद्धा चांगले फीडबॅक आलेत. म्हणजे ज्या डॉक्टरांनी पेशंट्सवरती वापरलेलं आहे तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या एंडोर्समेंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात गोमूत्र प्लस हे उपयुक्त खरं तर टॉनिक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की आता तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये एक तर मगाशी बोललात की त्रिफळा आहे त्यामुळे अर्थातच आपल्या बद्धकोष्ठतेचा जो त्रास असतो तो नक्कीच दूर होऊ शकतो. आणि इतर काही गुणधर्म आहेत की जेणेकरून स्किन डिसीज किंवा डायबिटीज सारखे आजारही आपण खरं तर आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर गोमूत्र प्लस विषयी अधिक माहिती जाणून घेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि गोमूत्र प्लस या विषयावर आणि अर्थातच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मंदार फाटक. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. डॉक्टर, मगाशी तुम्ही ओबेसिटीचा उल्लेख केला. आज स्थूलता ही सगळ्यात जास्त मोठा खरं तर गंभीर समस्या बनली असं म्हणायला हरकत नाही. आणि स्थूलतेमुळे अनेक आजार उद्भवतच असतात. म्हणजे स्थूलता असेल तर तुम्हाला BP येईल, डायबिटीज येईल किंवा इतर हार्टचे डिसीज येतील. ह्या सगळ्यांवर
वजनावरती मात करण्यासाठी गोमूत्र प्लस कसं उपयुक्त ठरू शकतं याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आपण मगाशी बघितलं की साधारणपणे दर डोळी बघितलं तर 4 माणसांमागे 3 माणसं ही ओबेसिटीच्या समस्येने ग्रस्त आहेत. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की म्हणजे डायबिटीस नंतर कदाचित आपण ओबेसिटीची पूर्ण जगाची राजधानी होऊ की काय अशी परिस्थिती आहे. तर आपल्याकडे का झालंय ते? कारण मगाशी आपण म्हटलं की लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक दिसून येतो तो म्हणजे ओबेसिटी. म्हणजे आपण आता हल्ली बसून काम करण्याची पद्धत जास्त आहे. कामाच्या वेळा आणि त्याच्यामध्ये होणारे म्हणजे आपण जे खाणं म्हणतो की ते व्यवस्थित न खाल्ल्यामुळे सुद्धा वजन वाढीची समस्या आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये दुसरं कारण होतं की आपल्याला व्यायामाचा अभाव. त्याच्यामुळे व्यायाम न झाल्यामुळे शरीरामध्ये चरबी पटापट वाढत जाते आणि त्याच्यामुळे 28 ते 32 हा जो तरुण वयोगट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जास्त वजन वाढणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. तर अशा वेळेस गोमूत्र कसं काम करतं? तर गोमूत्र प्लस आपलं जे औषध आहे तर त्याच्यामध्ये आपण गोमूत्र घातलेलं आहे तर ते गोमूत्र प्रत्यक्षात चरबीवरती काम करतं. म्हणजे ज्याला आपण फॅट्स म्हणतो तर ते फॅट्स कमी करण्यासाठी आपल्याला गोमूत्राचा चांगला वापर होताना दिसून येतो. म्हणजे बरेच वेळा लायपोसक्शन सारख्या सर्जरीज केल्या जातात आणि पोटातून चरबी काढली जाते. तर एवढं काही करण्यापेक्षा जरी गोमूत्राचं सेवन केलं गोमूत्र प्लस कॅप्सूलचं तरी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने म्हणजे चरबी वितळवणं हा गोमूत्राचा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि आयुर्वेदामध्ये जे 7 धातू सांगितलेले आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, तर त्याच्यापैकी मेद धातू वाढला किंवा त्याची दुष्टी झाली की चरबी वाढते. तर गोमूत्र प्लस आपलं जे औषध आहे ते प्रत्यक्षात त्या मेद धातूवरतीच काम करतं आणि त्याच्यामुळे जी वाढलेली चरबी आहे तर तिचं पचन करून ती बाहेर टाकण्याचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्याच्यामुळे विशेष करून किडनी डिसऑर्डर्स वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कमी होताना दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आटोक्यात येऊ शकतात हे सगळे आजार जे आहेत ते उद्भवणारे पुढे जाऊन ते नक्कीच आटोक्यात आणण्यासाठी गोमूत्र प्लस तुम्ही नक्कीच घ्यायला हरकत नाहीये. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल बद्दल तुम्ही मगाशी उल्लेख केला. कोलेस्ट्रॉल आजकाल बघितलं तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अर्थातच ताणतणाव हा एक मुद्दा आहेच पण त्याचबरोबर बाहेरचं फूड खाणं, जंक फूड खाणं हे फार मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी नंतर मग कोलेस्ट्रॉल वाढण्यावरती होतो. तर गोमूत्र प्लस त्याच्यावरती कसं काम करतं? गोमूत्र प्लस आता आपण बघितलं की ओबेसिटी हा जसा महत्त्वाचा घटक आहे तर ते त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल सुद्धा तेवढ्याच बरोबरीने महत्त्वाचा घटक आहे. बरेच वेळा ओबेस पेशंट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतंच असं काही नाही किंवा जे बारीक असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल नाहीये असंही नाहीये. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल आजकाल कोणालाही असू शकतं ज्यांना विशेष करून टेन्शन्स आहेत किंवा जे जंक फूड जसं तुम्ही मगाशी म्हणाल ज्यांचं सेवन अति होतं तर त्यांना सुद्धा कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेलं दिसून येतं. तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय बेसिकली तर रक्तवाहिन्यांमध्ये साठत जाणारं एक प्रकारचं फॅटच आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्यांना समजण्यासाठी त्या स्वरूपात सांगतोय. आणि जसं गोमूत्र प्लस आपण बघितलं की ते फॅट खरवडून काढण्याचं महत्त्वाचं काम गोमूत्र प्लस करत असल्यामुळे जे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेलं कोलेस्ट्रॉल आहे किंवा ज्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो तर ते कमी होण्यासाठी सुद्धा गोमूत्राचा चांगला वापर आपल्याला दिसून येतो. म्हणजे ग्रंथांमध्ये सुद्धा वर्णन आहे की लेखन कर्म हे गोमूत्राचं महत्त्वाचं असल्यामुळे ते अशा ज्या साठलेली चरबी आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे तर ती खरवडून काढण्याचं किंवा लेखन करण्याचं काम गोमूत्र प्लस चांगल्या पद्धतीने करतं. त्याच्यामुळे ॲज अ प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा आणि कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर त्याच्यासाठी रोगप्रतिबंध म्हणून सुद्धा तुम्ही गोमूत्र प्लसचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता. बरोबर. म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल असतं आणि एक गुड कोलेस्ट्रॉल असतं आणि गुड कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि गोमूत्र प्लस मुळे हे नक्कीच सहज शक्य होऊ शकतं. फक्त हे गोमूत्र प्लस दर दिवसाला 1 गोळी घ्यायची असते आणि गरम पाण्यासोबत. बरोबर. त्याचा डोस कसा आहे की ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा ओबेसिटी आहे किंवा स्थौल्य आहे विशेष करून त्यांनी दिवसाला 2 कॅप्सूल घेणं गरजेचं आहे. कारण वजन वाढलेलं असेल तर 2 कॅप्सूल घेतल्या तर त्यांचं वजन कमी होताना दिसून येतं. साधारणपणे आहारामध्ये पथ्य पालन आणि गोमूत्र प्लस याच्यामुळे महिन्याला 1 ते 1.5 किलोचा फरक आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतो. इव्हन कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा गोमूत्र प्लस जे आहे जेव्हा तुम्ही कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं असेल तेव्हा गोमूत्र प्लसचं सेवन चालू केलं तरी सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी होताना तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येतं. अशाच काही पेशंटच्या प्रतिक्रिया पण आपल्याकडे होत्या. एक स्थौल्य म्हणजे ओबेज पेशंट होत्या तर त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे तर त्यांचं कोलेस्ट्रॉल पण वाढलेलं होतं. म्हणजे जवळपास 280च्या घरात ते गेलेलं होतं आणि गोमूत्र प्लस त्यांनी सेवन करायला सुरुवात केली आणि बरोबर त्यांनी व्यायाम आणि पथ्य या दोन्हींचं पालन केल्यानंतर जवळपास 1.5 ते 2 महिन्यातच त्यांना चांगला फरक दिसून आला. म्हणजे पथ्य म्हणजे नेमकं काय मग पाळायचं? त्याच्यामध्ये पथ्य म्हणजे महत्त्वाचा घटक आहे की ज्याला आपण म्हणतो की बेकरी प्रोडक्टचं अतिसेवन बरेच वेळा होतं. म्हणजे पाव बिस्किट मैद्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्या
आपल्या शरीरामध्ये जात खरंय, असतं तर ते कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तेलाचं अतिसेवन टाळायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये वंगण म्हणून तेल जाणं आवश्यक आहे, बरोबर. पण तेलाचं अतिसेवन व्हायला नको. या 2 गोष्टी जरी आपण बघितल्या तरी कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होते. अर्थातच शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल गोमूत्र प्लस विषयी आणि एकूणच गोमूत्र प्लसचे फायदे काय सांगाल? नक्कीच. आपण मगाशी म्हटलं की गोमूत्र प्लस हे नुसतं रोग झाल्यानंतर घ्यायचं औषध नाहीये, तर तुम्ही प्रतिबंधासाठी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात वापर करताना दिसून होऊ शकतो. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. यामुळे तुम्ही गोमूत्र कॅप्सूल जरी दररोज दिवसाला एक घेतली तर पुढे होणारे जे आजार आहेत तर ते तुम्ही नक्कीच टाळू शकता. आणि ज्यांना जे आजार झालेले आहेत म्हणजे विशेष करून ओबेसिटी म्हणा किंवा जे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत त्यांनी गोमूत्र प्लसचं सेवन केल्यानंतर त्यांचे जे आजार आहेत तर ते कमी होण्यासाठी गोमूत्र प्लसचा खूप चांगल्या पद्धतीने वापर दिसून येऊ शकतो. आणि नक्कीच तुम्ही गोमूत्राचा वापर करा, कारण त्याच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत तर ते तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो की हल्ली प्रत्येकाची इम्युनिटी कमी झालेली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर चांगल्या पद्धतीने दिसून येतो. म्हणजे जे संसर्गजन्य आजार आपल्याला पसरताना दिसून येतात तर गोमूत्र प्लस सेवन केलं तर त्याच्या वापराने तुम्हाला असे आजार होण्याची शक्यता सुद्धा कमी होते. बरोबर. अर्थातच संसर्गजन्य रोग नाही तर तुमच्या डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, कोलेस्ट्रॉल असेल आणि ओबेसिटी सारखं खरं तर समस्या जर तुम्हाला उद्भवत असेल तर गोमूत्र प्लस हे उत्तम खरं तर टॉनिक आहे. आणि मला वाटतं ही साधी कॅप्सूल तुम्हाला फक्त सेवन करायची आहे. गोमूत्र त्याच्यामध्ये फक्त त्या अल्प प्रमाणात असणार आहे आणि त्याचबरोबर त्रिफळा चूर्ण असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्किन डिसीजेस आजकाल बघितलं तर होत असतात तर ते देखील आपण ह्या सगळ्यामुळे टाळू शकतो. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनपूरक आभार. थँक्यू. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.